बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदावर आज अंतिम फैसला होणार आहे। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळाचे मात्र या निर्णयाकडे लक्ष लागले। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादावर आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील 16 नगरसेवकांची बाजू यापूर्वी विभागीय आयुक्तांनी ऐकून घेतली होती। त्यानंतर आमदार विजय वडट्टीवार यांच्या गटाला आपली बाजू मांडण्यासाठी आज सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली होती। त्यामुळे आज वडट्टीवार गटाचे गटनेते राजेश अड्डूर आणि त्यांच्या समर्थक नगरसेवक आपली बाजू मांडणार आहेत। दोन्ही गटांचे म्हणणे ऐकल्यानंतर विभागीय आयुक्त गटनेते पदाबाबत अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे। चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळाचे या निर्णयाकडे लक्ष लागले। ईश्वरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांच्यावर अवैध बांधकाम प्रकरणी नगराध्यक्ष पदावरून अपात्र होण्याची नामुष्की ओढवली। यावर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर सडकून टीका केली। आनंदराव मलगुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निष्कर्षाला आव्हान देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। विरोधकांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याचा मलगुंडे यांनी आरोप केला। एक याचिका तक्रार 44/1 या याच्यातून एक तक्रार दाखल माझ्यावर झालेली होती आणि त्या तक्रारीचा 44/1 हा मला लागूच होऊ शकत नाही। या तक्रारीचा कोणताही म्हणजे ही तक्रार विरोधकांनी जाणून बुजून बदनाम करण्याच्या दृष्टीने ही तक्रार दाखल केलेली आहे। या शहरात काम करत असताना मी गेले 1985 सालापासून आज अखेर ह्या शहरात कोणतंही अनाधिकृत कृत्य अनाधिकृत बांधकाम असलं कोणतंही काम मी केलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।